नमस्कार, तुम्ही बघताय जनहित समाचार यूट्यूब चॅनल। तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। बघा आजच्या घडामोडी। मी तुमच्या बाबुराव करी। याबाबत नवघर पोलीस स्टेशनला दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी अपराध क्रमांक 258/24 गुन्हा दाखल आहे। त्यात कलम 419, 420, 465, 471 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे। यामध्ये फेसबुकवर जाहिरात टाकून परदेशात खास करून इराण, इराक आणि आफ्रिका या ठिकाणी नोकरी लावून देतो म्हणून जाहिरात दिलेली होती आणि त्या जाहिरातीवरनं देशभरातनं तरुण या ठिकाणी आलेले होते। त्यांच्याकडनं फीच्या स्वरूपात एक 50 ते 70 हजार रुपये अशा पद्धतीने पैसे घेण्यात आलेले होते आणि सदरवेळी तक्रारदार या ठिकाणी आले तेव्हा त्यांना कार्यालय बंद दिसलं। कार्यालय बंद दिसल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। तक्रारीवरनं तात्काळ आपल्याकडे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपासाचे सूत्र फिरून तात्काळ यातले जे 3 आरोपी आहे ते 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे। त्यांचे पीसी घेतलेले आहे आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत फसवणुकीची रक्कम जी आहे 10,20,000पर्यंत फसवणुकीची रक्कम गेलेली आहे। त्यापैकी 6,02,000 रुपये आपण जप्त केलेले आहे। त्याचप्रमाणे 149 पासपोर्ट जे आहे ते आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेले आहे। त्यापैकी 90 पासपोर्ट आपण जे फिर्यादी आणि साक्षीदार आहे त्यांना परतही केलेले आहे। या आरोपींनी आतापर्यंत तपासात जे निष्पन्न झाले या आरोपींनी दिल्लीला एक कार्यालय उभारलेलं होतं, तिथूनही ते लोकांना इकडे पाठवत होते। त्याचप्रमाणे सेम मोडस जे आहे त्यांनी मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा एक कार्यालय टाकून त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकार करत होते। मालाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन शुभम तिवारी यातला जो एक चौथा आरोपी आहे तो चौथा आरोपी त्या ठिकाणी अटक केलेला आहे। यामध्ये अजून काही आरोपी आहेत का याचा आपण तपास करत आहोत। जनहित समाचार न्यूज सत्याच्या समर्थक आहे। जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कृपया तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि कमेंट करा। तुम्ही आमच्या चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।